नमस्कार मैत्रिणींनो, मी मेघा फॅशन क्राफ्ट तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत करत आहे. तर बघा, आपण 38 साईजचाच कटोरी ब्लाऊज बघणार आहोत. छाती आहे 38, कंबर आहे 32, उंची आहे 13, मागचा गळा आहे 9, पुढचा गळा आहे 6.5, कटोरी आहे 5.6, योगपट्टी आहे 2.25 इंच, मुंडा आहे 6, फुल शोल्डर आहे 15, आर्मोल आहे 17. ठीक आहे, हे आज आपले कटोरी ब्लाऊजचे मापे आहे. तर बघा, एक स्ट्रेट लाईन बघून घ्यायची आधी. फुल शोल्डर किती आहे? 15 आहे. 15चा हाफ केला तर 15/2 केलं तर किती येते? 7.5. 7.5वर एक मार्क करायचा इथं आधी, आणि 7.5मधून आपल्याला 2.5 इंच मायनस करायचा. किती? 2.5 इंच मायनस करायचा आहे. मागचा गळा डीप आहे म्हणून. ठीक आहे, आपल्याला आता मुंडा राऊंड टाकायचा आहे. मुंडा राऊंड किती आहे? 6 आहे. हे झाली चेस्ट लाईन. ठीक आहे, चेस्ट लाईन 38चा चौथा भाग किती येते? चौथा भाग किती येते? 9.5. 9.5वर मार्क करायचा. 9.5 प्लस 1.5 इंच शिलाई मारायची. आपल्याला ब्लाऊजची उंची टाकायची आहे. तर किती आहे उंची? ब्लाऊजची रेडी उंची आहे 13, प्लस 1 इंच करायचं आहे. तर किती आहे? 14. इथून पण सरळ टाकायची लाईन. ठीक आहे, एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची. आता आपली कंबर आहे 32. 32चा चौथा भाग किती येते? 32चा चौथा भाग 8, प्लस 1 इंच शिलाई मारायची. नाही, टक्स 1.5 इंच शिलाई मारायची. फिटिंगची लाईन फिटिंगला, मार्जिनची मार्जिनला. ठीक आहे, आपली शोल्डर किती आली आता? बघा, 4.5ची आली. तर इथं 4.5वर एक मार्क करायचा, अर्धा इंच क्रॉस द्यायचा. कारण तर इथं मुंड्यामध्ये असं खिचल्यासारखं नाही होत, त्यासाठी आपल्याला अर्धा इंच प्लस करून आर्मल राऊंड द्यायचा आहे. ठीक आहे, इथून एक लाईन देऊन द्या 4.5वर, मग अर्धा इंच प्लस करून दुसरी लाईन द्या क्रॉसमध्ये. आपल्याला आर्मलची गुलाईसाठी किती द्यायचं आहे? 1 इंच मागच्या भागात, 1 इंच आर्मल शेपनं गुलाई द्यायची. इथला सेंटर काढा, मधातला, ह्या लाईनचा मधातला सेंटर काढा न द्या. बघा सर. ठीक आहे, हे झाले आर्मल गुलाई. इथून 0.25 मायनस करा. ठीक आहे, फिटिंग ते इकडे सेंटर आहे. सेंटरवर 4.5 इंच, इकडून अर्धा इंच, इकडून अर्धा इंच, 0.25 मायनस करा. आता आपल्याला गळ्याची रुंदी द्यायची आहे. गळ्याची रुंदी किती आहे? 1.5 इंच येणार. गळा रुंदी 1.5 इंच. तर 9चा गळा आहे, तर आपण 9.5ला मार्क करू. इथं 2.25 गळा रुंदी. ठीक आहे, तुम्हाला जो सेट द्यायचा असेल तो तुम्ही तुमच्या पद्धतीने देऊ शकता. मी इथं गोलच आकार देते. ठीक आहे, आणि डीप नेक आहे तर इथून थोडंसं डाऊन करा, 0.25. ठीक आहे, ही झाली आपली बॅक पार्ट कटिंग. ठीक आहे, आपल्याला हा मागचा भाग जसा आहे तसा आखून घ्यायचा. एक स्ट्रेट लाईन हा आपला जशी आहे तसं ठेवायचं, आणि आपल्याला इथे मार्क करायचं आहे. फ्रंटच्या भागाला अर्धा इंच प्लस करायचं. ठीक आहे, मुंडाची 6 आहे तर 6वरच मार्क करायचा. लेंथ जेवढी आहे तेवढीच ठेवायची. ठीक आहे, कारण तर आपण कटोरीमध्ये प्लस करतो 1.5 इंच. तर समोरच्या भागात 40च्या पुढे असेल तरच वाढवायचा आहे, नाहीतर तुमचा मागचा जो भाग आहे तो तेवढाच ठेवायचा आहे. आपण आधी मागच्या भागाची शोल्डर 4.5 होती, फक्त प्लस अर्धा इंच केला. आता आपल्याला आर्मोलची माप टाकायचं. आर्मोलचा माप टाकायचं. आर्मोल किती आहे? 6 होता आपला, तर 6वर माप केला. एक स्ट्रेट लाईन उडली. 38चा चौथा भाग किती येते? 9.5, 1.5 इंच शिलाई मारायची. ठीक आहे, आपण मागे 32चा चौथा भाग 8 प्लस 1 इंच टक्स घेतला होता, तो पण घ्यायचा, आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं. आपल्याला समोरच्या भागात फक्त योगपट्टीमध्ये वाढवायचा 1 इंच. कटोरी पण आपण 1.5 इंचानं वाढवतो ना, बरोबर येते, काहीच कमी जास्त होत नाही. ठीक आहे, इथे आपल्याला 4.5 आलं होतं ना आर्मल, आपल्याला इथे 5 घ्यायचं आहे. हे 5 येत आहे ना शोल्डर, ते पण 5च घ्यायचं. ठीक आहे, 5 घेतल्यावर एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची.
मग स्ट्रेट लाईनपासून थोडंसं 0.25 तिरकस आतमध्ये घ्यायचं. ठीक आहे. आतमध्ये घेतल्यावर आतमधच्या भागाला पाऊण इंचावर मार्क द्यायचं गोलाईसाठी. इथे द्यायचं पाऊण इंचावर. पाऊण इंचावर मार्क दिलं, आर्मोल शेपनं गोलाई द्यायचे. हे बघ, इथं असं टोकन आलं पाहिजे, गोल द्यायचं छान. आपल्याला इथे गडारुंदी 2 घ्यायची आहे, मागे 1.5 आणि इथे समोर 2 घ्यायची आहे. आणि गड्याची उंची 6.5, रुंदी 2.25. मैत्रिणींना तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटते नक्की कमेंट करत जा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. गड्याला आकार देऊन द्यायचा. ठीक आहे. आपल्याला आता योगपट्टी टाकायची आहे. योगपट्टी हेवी साईजमध्ये 2.25 इंच टाकली जाते. 2.25 किंवा 2 जास्त घ्यायची नाही तर छातीवर चढते. ठीक आहे. इथं पण 2.25 वर मार्क केला. स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची. स्ट्रेट लाईन ओढल्याच्या नंतर इथून अर्धा इंच जावरती. ठीक आहे. थोडासा गोलाई देऊन द्या. कटोरी किती आहे 38 साईजसाठी? 5.25 इंच. इथे मार्क करा, इथं पण मार्क करा 5.25. आणि एक स्ट्रेट लाईन ओढून घ्या अशी. ठीक आहे. आपल्याला इथे किती द्यायचं आहे? 2, 2, 2.25, 2.5 आणि इथून 1 जा नाही तर 2.25 जा. जसं जातं तसं ज्या शेपमध्ये आकार जाते तिथे तुम्ही आकार द्या. इथं सेंटर काढा. सेंटरपासून थोडंसं 2 लाईन असं गोल आकार देण्यासाठी. ठीक आहे. आपण मागे 0.25 मायनस केलं होतं, इथं पण थोडंसं 0.25 मायनस करा. इथं पण करा थोडंसं क्रॉसमध्ये. ठीक आहे. हे सगळं आपलं मायनस होणार. ही झाली आपली फ्रंट भागाची कटिंग. मैत्रिणींनो, हे थोडंसं रॉंग झालं आपल्याला. हे रॉंग झालं. आपण इथूनच ह्या मार्करवरूनच आपण 1 इंचावर मार्क करू इथे. ठीक आहे. इथं सेंटर काढून गोलाई देऊन देऊ. ठीक आहे. हा अंतर आपला 2 तरी आला पाहिजे. 2 किंवा 2.25 हा अंतर एवढा आला पाहिजे आपला. बघा, माझं असं चुकलं तरी मला लगेचच लक्षात येते. ठीक आहे. तुम्ही पण प्रॅक्टिस करत जा, तुम्हाला पण असं समजत जाईल. ही झाली आपली कटिंग. आपल्याला हा गोलाईवरून कट करायचा आहे. हा नाही, त्यांचं. बघा, 1 इंच वाढवा. ठीक आहे. 1 इंच प्लस करा. एक स्ट्रेट लाईन ओढून घ्या. जे मी कटिंग करते तेच तुम्हाला सांगते मैत्रिणी. तिथं सांगत नाही कधीच. एकदा शिवून बघा, मला कमेंट करा, नक्की तुम्हाला आन्सर देईल. ओके. ही झाली योगपट्टी. आता आपल्याला कटोरी वाढवायचं. ठीक आहे. बघा, कटोरी जशी आहे तशी आपण घ्यायची आधी. आपण आता हे मूळ कटोरी बाजूला ठेवू. ठीक आहे. इथे आपल्याला 3 लाईन वाढवायचा, इथं पण 3 लाईन वाढवायचा. ठीक आहे. इथं 1.5 इंच, इथं पण 1.5 इंच. स्ट्रेट लाईन, इथून पण स्ट्रेट लाईन. हा जेवढा अंतर आहे 4.5, इथं पण 4.5 वरच मार्क करायचं आपल्याला. हे लाईन अशी द्यायची. ठीक आहे. इथून गोल असं आकार द्या. बघा, ते सुंदर आकार. सेंटर काढा कटोरीचा. सेंटरपासून खाली 1.5 इंच. ठीक आहे. इथून अंतर आपल्याला 0.75 असं ठेवून सरळ लाईन ओढायची आहे. तेव्हाच आपला टक्स आहे ना हा सरळ येतो, नाही तर थोडा तिरका जातो. आणि टक्सची उंची 3 इंच द्या. ठीक आहे. इकडून 1.5 इंच,
इकडून 1.5 इंच. आपल्याला किती पाहिजे कटोरी? 3 इंच बरोबर आहे. ठीक आहे. 5.5 कटोरी पाहिजे ना, बरोबर 5.5 भरती. इकडून अर्धा इंच माझे, इकडून अर्धा इंच, इकडून अर्धा इंच, 5.5 भरती बरोबर. बघा तर आपण कटोरी कट करू. बघा किती सुंदर कटोरी आली तर. चल ब्रश. कटोरी हा साईड पार्ट. कटोरी 1 इंचानं जास्तच पाहिजे आपल्याला, तेव्हाच तो बरोबर येते. बघा